नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण एका नवीन टॉपिकविषयी डिस्कशन करणार आहोत। या टॉपिकमध्ये आपण थेरम ऑफ परपेंडिक्युलर ॲक्सिस रोटेशनल डायनामिक्स या टॉपिकमधील हा पॉईंट बघणार आहोत। आता इथं एक अनइवन शेपची बॉडी आहे आणि याच्यामध्ये तीन ॲक्सिस एक्स वाय आणि झेड हे तिघही एकमेकाला म्युच्युअली परपेंडिक्युलर आहेत। तर या केसमध्ये हे थेरम काय आहे हे आपल्याला या ठिकाणी बघायचं आहे। आपल्या सर्वांनाच माहिती आहे की मोमेंट ऑफ इनर्शिया म्हणजे काय असतं, तर त्या पॉईंटला असणारं मास आणि त्या पॉईंटपासून ॲक्सिस ऑफ रोटेशनपर्यंतचं जे परपेंडिक्युलर डिस्टन्स आहे आणि त्या परपेंडिक्युलर डिस्टन्सचा जो स्क्वेअर असतो त्याला आपण मोमेंट ऑफ इनर्शिया असं म्हणतो। मग इथं जर आपण बघितलं तर काय म्हणता येईल बघा, मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट एक्स ॲक्सिसशी रिलेटेड मोमेंट ऑफ इनर्शिया काय असेल तर तो आपण आय एक्स कन्सिडर करूया। एक्स ॲक्सिसशी रिलेटेड या डी एम मासचा मोमेंट ऑफ इनर्शिया हा डी एम मास एक्स ॲक्सिसपासून वाय एवढ्या डिस्टन्सवरती आहे, म्हणजेच आपल्याला लिहिता येईल इंटिग्रेशन वाय स्क्वेअर डी एम। त्याच पद्धतीनं मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट वाय ॲक्सिस आपल्याला या ठिकाणी लिहिता येईल, ज्याला आपण आय वाय असं म्हणूया। तो काय असेल बघा, वाय ॲक्सिसशी डी एम एक्स एवढ्या डिस्टन्सवरती आहे, म्हणजेच एक्स स्क्वेअर डी एम म्हणता येईल। त्याच पद्धतीनं मोमेंट ऑफ इनर्शिया अलॉंग झेड ॲक्सिस काय लिहिता येईल बघा, झेड ॲक्सिसपासून डी एम हा जो पॉईंट मास आहे तो पी एवढ्या डिस्टन्सवरती आहे, म्हणजेच आय झेड इंटिग्रेशन ओ पी स्क्वेअर डी एम असं लिहिता येईल। आता या ठिकाणी आपण ओ एन पी हा ट्रायंगल कन्सिडर करू किंवा ओ एम पी हा ट्रायंगल कन्सिडर करू। देअरफॉर consider triangle ONP and apply Pythagoras theorem. आता या ट्रायंगलमध्ये जर आपण बघितलं तर अँगल एन हा जो आहे तो किती आहे, 90 डिग्री आहे। म्हणजेच आपल्याला या ठिकाणी असं लिहिता येईल ओ पी स्क्वेअर इज इक्वल टू ओ एन स्क्वेअर प्लस एन पी स्क्वेअर। आता इथं जर आपण बघितलं तर ओ एन म्हणजेच एम पी आणि एम पी हे डिस्टन्स आहे वाय एवढं, म्हणजेच ओ एन म्हणजेच आपण वाय स्क्वेअर प्लस एन पी हे डिस्टन्स आपल्याकडे आहे एक्स स्क्वेअर आणि ओ पी हा जसाच्या तसा या ठिकाणी ओ पी लिहिता येईल। आता या ठिकाणी आपण काय करूया, दोन्ही बाजूचं इंटिग्रेशन करून त्याला डी एमनं मल्टिप्लाय करूया। म्हणून आपण काय म्हणूया, मल्टिप्लाय बाय डी एम ऑन बोथ साइड अँड इंटिग्रेट, आणि दोन्ही बाजूचं काय करायचं आहे, इंटिग्रेशन करायचं। म्हणजे काय म्हणते, ओ पी स्क्वेअर डी एम इंटिग्रेशन वाय स्क्वेअर डी एम प्लस इंटिग्रेशन एक्स स्क्वेअर डी एम। आता इथं जर आपण बघितलं ओ पी स्क्वेअर डी एम म्हणजेच आहे आय झेड, वाय स्क्वेअर डी एम म्हणजेच आहे आय एक्स, एक्स स्क्वेअर डी एम म्हणजेच आहे आय वाय। याचा अर्थ हे जे आहे याला आपण त्या ठिकाणी काय म्हणू शकतो, तर हे थेरम आहे फॉर परपेंडिक्युलर ॲक्सिस। म्हणजे जर तीन ॲक्सिस परपेंडिक्युलर असतील तर त्या केसमध्ये समजा हा डी एम मास एक्स वाय प्लेनमध्ये असेल तर त्या केसमध्ये आय झेड मोमेंट ऑफ इनर्शिया मिळेल। ते जर झेड वाय प्लेनमध्ये असेल तर आय एक्स हा मोमेंट ऑफ इनर्शिया भेटेल, आणि ते जर एक्स झेड या प्लेनमध्ये असेल तर त्या केसमध्ये आय वाय हा मोमेंट ऑफ इनर्शिया भेटेल। म्हणजेच काय, आय झेड हा काय आहे तर बाकीचे जे दोन त्या ठिकाणी असणारे ॲक्सिस आहेत त्या ॲक्सिसशी रिलेटेड असणारा मोमेंट ऑफ इनर्शिया आहे। ओके, तर अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।